आदमापूर येथील संत बाळूमामा देवस्थानमधील कथित 60 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल होऊन 13 दिवस उलटले तरी एकालाही अटक करण्यात आलेली नाही। संबंधितांना तात्काळ अटक करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा डॉक्टर युवराज येडुरे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे। या गैरव्यवहार प्रकरणात तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिनी झुंजाराव खडके, तत्कालीन सचिव रावसाहेब कोणकरी तसेच तत्कालीन विश्वस्त मंडळातील काही सदस्य, व्यापारी आणि कंत्राटदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। तसेच देवस्थानचे लेखनिक अरविंद गणेश स्मार्त यांचीही चौकशी करावी अशी मागणी मनसेने केली आहे। गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र श्रद्धास्थान श्री संत बाळूमामा मंदिर आदमापूर या ठिकाणी कथित 60 कोटी 75 लाख रुपयाचा जो भ्रष्टाचार गैरव्यवहार झालेला आहे, या संदर्भात गुन्हा नोंद होऊन देखील या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कोणालाही अटक या ठिकाणी झालेली नाही आहे। कुठेतरी शंकेची पाल चुकत आहे, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात घोटाळा होऊन देखील गेली 15 दिवस कोणत्याही व्यक्तीला त्या ठिकाणी अटक केली जात नाही। याचा अर्थ काय की भाविक भक्त सगळे नाराज आहेत आणि या माध्यमातून प्रशासनावरती एक कोणत्या प्रकारचा दबाव आहे का असं मनात शंका भाविकांच्या मनात आहे। माझा थेट असा इशारा आहे की येत्या काही दिवसामध्ये जर प्रशासनाने गांभीर्याने याच्याकडे लक्ष न देता जर दोषींवरती कारवाई करून त्यांना अटक नाही केली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र असं आंदोलन छेडलं जाईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही देत आहोत। यावेळी बुधरगड तालुका अध्यक्ष राहुल पाटील, राधानगरी तालुका अध्यक्ष राहुल कुंभार, विश्वजित पाटील, प्रकाश पाटील, दीपक जरग, सुशांत पाटील, प्रवीण मनुगडे आदी उपस्थित होते। बेफेनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील।